ती अबोलनी अगाध श्रीमूर्ती, घेतली वेडेपणाची बुंथी, जाणोनी सकळै नेनती स्वेच्छा वशे. पंचकृष्णांना वंदन करून निर्गुण ब्रह्मा असलेल्या श्री गोविंद प्रभू महाराजांच्या पवित्र लीला स्मरणाला सुरुवात करत असताना सर्व अच्युत गोत्रीय परिवाराला साष्टांग दंडवत प्रणाम करत श्री गोविंद प्रभू महाराजांच्या या खेळ क्रीडांनी पवित्र झालेल्या रुद्धपूर नगरीतील सर्व स्थानांची आठवण करत लीला स्मरणाला प्रारंभ करतो. नवरात्राचे दिवस सुरू होत आहे आणि या नवरात्राच्या काळामध्ये आता रुद्धपूर नगरीमध्ये जे महाजन आहेत त्यांच्यामध्ये हालचाल सुरुवात झालेली आहे आणि गावातल्या महाजनांनी एकमेकांशी चर्चा केलेली आहे, विचार केला आहे की आता हा वेद पारायणाचा घट कुठे मांडायचा, घटस्थापना कुठे करायची. कोण म्हणायचे केशव आवारामध्ये करू, कोणी म्हणायचे पटीशाळेमध्ये करू. मग त्यांच्यामध्ये एक असे महाजन होते जे गंगातीरावरून आलेले भक्तजन आहे, त्यांच्यावर थोडेसे विपरीत होते आणि म्हणून तो महाजन बाकी महाजनांना म्हणतो की आपण हा घट उंच मळामध्ये मांडू. तेव्हा बाकीचे महाजन म्हणतात, अरे तिथे तर राऊळ असतात, तिथे श्री गोविंद प्रभू महाराज असतात. मग तो म्हणाला, त्याने काय झाले, ते असतील एका ठिकाणी आणि एका ठिकाणी आपण घट मांडू. असे म्हणून सर्वजण संमती देऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या दिवशी सर्व महाजनांनी नवचंडीला उंच मठामध्ये पटीशाळेत उत्तर विभागाला गायीच्या खात्यापुढे काळी माती आणून त्यामध्ये 9 धान्य घालून राशी केली, वरतून पाणी टाकले आणि त्या राशीवर कळस ठेवला आणि असा घट प्रतिष्ठित केलेला आहे. आणि वरतून फुलोरा बांधला, फुलांची माळ बांधली. आता ती माळ त्या घटावर लोंबायची. मग त्या ठिकाणी एक ब्राह्मण सप्तसती जपण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला आहे. अशी नवचंडीची स्थापना महाजनांनी केली आणि मग भक्तजनांना महाजन म्हणतात की राऊळ जर इकडे आले तर त्यांना येऊ देऊ नका, आणि असे म्हणून महाजन आपल्या घराला गेले. मग काही वेळाने श्री गोविंद प्रभू महाराज भक्तजनांसोबत खेळत खेळत उंच मठाला आलेले आहे आणि स्वामींना ज्या ठिकाणी तो घट प्रतिष्ठित केला होता त्या ठिकाणी बसण्याची प्रवृत्ती आहे. परंतु आता तिथे घटस्थापना त्यांनी बघितली. स्वामींनी कोप स्वीकारलेला आहे. स्वामी म्हणतात, अरे उठी ना, अरे उठी उठी नाही. परंतु जो सप्तसती जपण्यासाठी जो ब्राह्मण बसलेला आहे तो काय उठत नव्हता. मग स्वामींनी तो घट श्रीचंदांनी हाणून पटीशाळेच्या खाली पाडला. तो फुटला. फुलोरा सुद्धा स्वामींनी तोडून खाली टाकला. जी धान्य पेरली होती तिथे ती धान्य पूर्ण चूर्ण केलेली आहे. सप्तसती जपत होता जो ब्राह्मण, त्याला थापा हाणून उठवले आणि एवढे करून सुद्धा स्वामींचा कोप काही आवरीन असा झाला आहे. आणि मग स्वामी घटापाशी आले
आणि तो घट म्हणजे जे मडकं वरतून खाली स्वटेशाळेखाली टाकलं होतं, ते घट श्रीचरणांनी पूर्ण त्याच्यावर पाय देऊन त्याचे चूर्ण केले आहे. आणि स्वामी म्हणतात, अय्या आता माझा होई म्हणे. आता स्वामींचा खूप कमी झाला आहे. आणि मग आसनी उपविष्ट झाले. आता भक्तजन भिवू लागले आहे. ब्राह्मण रडत रडत महाजनांपाशी गेला आणि त्यांनी स्वामींनी जे काही केले ते सांगितले. मग महाजन आता क्रोधित होऊन भक्तजनांना शिव्या देत आले आहे. आणि भक्तजनांना म्हणाले, आधी आमचे स्वामी असे नव्हते. हे सिवनदेशीचे कोणी गंगा तीराचे लोक आले आणि आमच्या रावळांना यांनी नसले, आपलेसे केले. आपल्या करवतीमध्ये पैसा आणला आणि त्या बळावर स्वामींना विकत घेतले, असे म्हणून भक्तजनांना शिव्या द्यायला लागले आहे. काही बोलायला लागलेले आहे. आणि तुम्ही आले त्यामुळे आमचे स्वामी असे करायला लागलेले आहे. तुम्ही जा येथून, तुम्ही परत जा, असे महाजन भक्तजनांना क्रोधित होऊन म्हणायला लागले आहे. तुम्ही आमच्या स्वामींपाशी का राहतात? आम्ही आमच्या स्वामींची सेवा करू शकत नाही का? आम्हाला करता येत नाही का? आम्ही जाणत नाही का? असे महाजन त्या भक्तजनांवर कोपले आहे. परंतु नागदेवाचार्य आणि महिमभट्ट काहीही प्रत्युत्तर न देता सर्व त्यांनी सहन करून घेतले आहे. कोणासाठी? माझ्या देवासाठी. अशी ही वृद्धपुरातली नवरात्रीची लीळा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लीळा आहे. ज्या लीळेमध्ये महाजनांच्या ठिकाणचा असलेला जो भक्तजनांप्रती असलेला भाव, हा भाव कदाचित अनंत जन्मामध्ये माझ्या ठिकाणी होता. मला परिवारावर बुद्धीच ठेवता आली. मला परिवाराला समजून घेताच आले नाही. आणि त्यामुळे क्रोधाने, कोपाने मी त्यांना काही ना काही बोलत राहिलो, त्यांना शिव्या देत राहिलो, त्यांच्यावर विपरीत झालो. आणि म्हणून देव माझ्यावर उदास होऊन मला दर्शन देखील देत नाही आहे, मला आपलेसे करत नाही आहे. जर परिवारावरच बुद्धी नाही तर परमेश्वरावर कशी बुद्धी असणार आहे? आणि जरी आली तर ती स्वार्थपरच बुद्धी असणार आहे. आणि म्हणून या लीळेच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असलेल्या परमेश्वराच्या महतीने परमेश्वराचे होण्यासाठी पहिले आपल्याला परिवारावर बुद्धी असणं फार गरजेचं आहे. त्याचा जो अच्युत गोत्रीय परिवार आहे हा आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून त्या परिवारावर एकदा बुद्धी आली की परमेश्वरावर श्रेष्ठ बुद्धी आपोआप येत असते. परंतु परिवारावर जर बुद्धी नसेल तर आपण परमेश्वराला कितीही प्रार्थना केली, कितीही विनवणी केली तरी परमेश्वर आपल्या ऐकत नाही. कारण हे सर्व ईश्वरीचे राजकुमार आहे, राजहंस आहे, यांचेच परमेश्वर ऐकत असतो. आणि म्हणून माझ्या ठिकाणी महाजनांप्रमाणे कोणत्याही प्रकारची विपरीत बुद्धी होऊ नये अशी कामना, अशी प्रार्थना मी परमेश्वराच्या ठिकाणी करतो. ती सद्बुद्धी माझ्या ठिकाणी द्यावी अशी विनवणी करतो. आणि या लीळा स्मरणाला या ठिकाणी पूर्णत्वास नेतो.